नमस्कार मंडळींनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा. आता तुम्ही म्हणत असतालास की हे पोरी नेमका करतात काय. तर इकडे आमची यूथ फेस्टिवलच्या डान्सची तयारी सुरू आहे. आता उद्या आम्ही जात राहू मुंबईत, त्यामुळे आज ही पोरा जरा जास्त सिरियस झाली आहेत प्रॅक्टिसला घेऊन, कारण नंतर काय आम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. त्यामुळे सगळीजणं कधी नाही ती आज सिरियस झाली आहेत प्रॅक्टिसला घेऊन आणि जोरात प्रॅक्टिस सुरू आहे. गाणं म्हणून झाल्यानंतर नम्रता बोलला आता ह्यांची डान्सची प्रॅक्टिस घेऊया, कारण सिंक्रो येता काय बघूसाठी. युनिव्हर्सिटी लेवल म्हटला म्हणजे बारीक सारीक चुका हे सुधारूकच हवे. एक जरी चूक झाली तरी मायनस पॉईंट होता आणि आमका तो होक देऊचो नव्हतो. या हा पूनम आणि अपूर्वा. समोर बसली होती लिझा, नम्रता आणि गोल्ड मेडलिस्ट शुभम जाधव. गुड मॉर्निंग गायजांनो, ह्या आमचा कणकवलीचा बस स्टँड. आज फायनली आम्ही जातलो मुंबईक. मी इकडे मैथिलीची वाट बघित बसलेलं आहे आणि अजून ताका इला नाही. नंतर माका त्यांना फोन केला की रिक्षावाल्यांच्या गणपतीच्या तिकडे, त्यामुळे मी चलत चलत तिकडे गेलोय. या बघा होय थांबला. त्यांना बॅग घेतलेली ती देखा झालेली जड, त्यामुळे त्यांना बोलवल्यान भाग्येशला. भाग्येश आधी बडबड बडबड बडबडलो, नंतर शेवटी बॅग घेतल्यानच. तासाभरात आमका निघाचा आणि ही बघा इकडे दिशा आणि बोनाफाईडचा दाखलो काढू गेलो. कोणतंही काम सुरू करूचा म्हटला म्हणजे बाबांचं दर्शन ह्या घेऊकच हवा. त्यामुळे आम्ही सगळीजण बाबांच्या मठात गेलो. बाबांच्या मठात गेल्यावर खूपच भारी वाटतं. दर्शन घेऊन आम्ही निघालो परत कॉलेजकडे. सगळीजणं बॅगे बिगे घेऊन रेडी झालेली आहेत आणि थिएटरची टीम पण आमका सोडूक इल्या. सावंत सर आमका स्टेशनपर्यंत सोडूक इलेले. हाय. तर अशा पद्धतीने सगळ्यांना थँक्यू सर. नंबर काढूनच या. हो तर परत बोलू आम्हाला गाडी सोडायला. तर अशा पद्धतीने आम्ही आता मुंबईच्या प्रवासासाठी स्टेशनला जातोय आम्ही आता. आणि मांडवी आहे ट्रेन, आता बघू कधी कधी येते आणि कधी पोहोचते येते. अजून आम्ही काय 45 मिनिट्स लेट आहे ट्रेन. एवढं कधी नाही तो आज जोरदार पाऊस चालू होतो. तर फायनली आम्ही कणकवलीच्या रेल्वे स्टेशनवर पोचलेली असाव आणि जोरदार पाऊस सुरू आहे. सर आमका इकडे सोडतले आणि पाठीची पोरं राहिली आहेत त्यांका घेऊन येतले. तर फायनली KCK यूथ फेस्टिवलची टीम इकडे स्टेशनवर इलेली असा. आज स्टेशनवर पण खूप गर्दी होती. त्याच गर्दीत घुसान सगळी वर चढली. मी आपल्या मागेच राहिलोय कारण मागे गर्दी नव्हती. माझ्यासारखा हुशार कोणच नाही. तर आम्ही सगळी बॅगे वडीत वडीत घेऊन जात होतो, अक्षरशः वैतागलेला. माझ्यासोबत चलत होती आमच्या डान्समधली नवरी बुशरा आणि मेकअप आर्टिस्ट भूमिका. तर नेहमीप्रमाणे तिचा नियम न मोडता आजव ट्रेन 1 तास लेट इलेली आहे, पण मरण देली एकदाची. आता सगळीजणं आपापली सीट शोधूक बिझी झालेली आहेत. तर फायनली सगळ्यांची सिटी मिळालेली आहेत. सगळ्यांनी तिकडे बॅगे टाकल्यानी आणि आता हय येऊन बसली आहेत. वडापाववाल्याचा काम सोप्या करूक नम्रता पण त्याच्यासोबत बॉम्बटाक लागला. हाय मयुरी. मयुरी आणलेल्या काकडी ती कापूसाठी त्याका हवी होती सुरी, आणि ती सुरी काय त्याका मिळाली नाही, त्यामुळे तर लागला रडा. मैत्रिणीने डोक्यात चालवल्यान आणि त्याची चावी बॅगेची, आणि त्या चावीने त्यांना काकडी कापल्यान. ती चावी तोडू नको फक्त, डोनट म्हणून तर वापरते. तर अशा प्रकारे मिशन सक्सेसफुल झालेला असा. ती आमची वाली आम्ही उगवलेली काकडी. उगवलेली काकडी ही मयुरीने उगवलेली काकडी असा. मैथिलीचं झाल्यानंतर मयुरीने सुरुवात केल्यान. ही बघा कशी तोडल्याने एका झटक्यात. काकडी तोडल्यानंतर त्याका अजून एक आयडिया येईल. ह्या बघा लाकडाच्या चमच्याने त्यांना काकडी कापूक घेतल्यान आणि ही आयडिया वर्क होता म्हटल्यावर कसं खुश झाला बघा. वा बोलय ना. तिचा सगळा झाल्यानंतर आम्ही खाली गेलो आणि आमका भेटलो एक बाबू. हॅलो गाईज. हॅलो मन. हॅलो 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 मन बाबू. हॅलो. सगळीजण एकदम बोलाक लागल्याबरोबर तो बिचारो भांबावून गेलो. ह्याचा ऐका की त्याचा ऐका. हाय म्हणतात. तर आम्ही ट्रेनमध्ये डान्सला जाता एका छोट्या बाबूच्या तो बाबू तुम्हाला आता हाय म्हणेल बघा. हाय कर हाय. आमची सगळी नाटकं ती पाठची आजी बघित होती.
तो छोटं बाबू हाय करता म्हटल्याबरोबर सगळी जण आता त्याच्याच पाठी लागली आहेत. हाय कर. तो बिचारो कंटाळलो असतो लोक. कोण भेटली ती काय माहीत असं म्हणत असतो लोक. हाय ह्या शब्दाचं वैता गेल्यानंतर ही पोरगी ते का डान्सचे स्टेप शिकूक लागली. आणि तो पोरगो पण एवढं भारी होतो ना, बरोबर टाळ्या वाजवीत होतो. बाबूसोबत खेळून झाल्यानंतर आम्ही समीर दादाकडे गेलो. बाहेरचं वातावरण खूपच भारी होता. मी व्हिडिओ करताना बघून बुशराची पण व्हिडिओ करूची इच्छाशक्ती जागी झाली, त्यामुळे मी त्याच्याकडे मोबाईल दिलाय. सो गुड इवनिंग गाइस, अभी बज रहे शाम के बिल्कुल 5:45 और हम सब पहुंच चुके हैं रोहा। रोहा से आई थिंक पनवेल आधे घंटे का रास्ता होगा, आधे घंटे का रास्ता है। शाम की चाय पीने के लिए आ जाइए गाइस। बाय बाय। कोल्ड कॉफी चाहिए। इसको कोल्ड कॉफी चाहिए। स्टेशन का नाम है मिडी। यहाँ पे ना शाम के चाय का इंतज़ार हो रहा है, लेकिन अफसोस की चाय आ ही नहीं रही है ना। टाइमपास खूप झालो, त्यामुळे आम्ही आता घेतला रिहर्सल करू. आम्ही ज्या भाषेत गाणं म्हणत होतो ती भाषा ऐकून बाबू पण येतो आणि स्वतःच्या हातावर टाळी मारायची सोडून माझ्या हातावर मारित होतो. आवडलेला दिसतं बापू. अशा प्रकारे नुकताची बाबूसोबत गट्टी. या पावसात पण आजच पडायचा होता आणि आमका आत्ताच कळलं की मुंबईत रेड अलर्ट जाहीर केल्याने. या ट्रॅकवर सगळा पाणी झालेला होता. अक्षरशः पाण्यातून आमची ट्रेन जात होती आणि साधारणपणे 2 तास थांबल्यानंतर आताही चलाक लागली. जवळजवळ 2 तास आम्ही इकडेच थांबलेली होता. शेवटी टाइमपास करू आमका या पोरग्या गावला. गावाचं नाव सांग तुझ्या. भावाचं ना गावाचं कुठून आलीस, गावाचं नाव सांग. गोरेगावला होय ना काय गोरेगावला की नाही त्यांना माहित नाही ना. तुला माहित नाही गाव. आमचं मस्तच टाइमपास झालो. या सगळा झाल्यानंतर मी घेतले नमूची नेल पेंट काढू, कारण दुसऱ्या दिवशी त्याचा डान्स होतो. आणि आताचे वाजले बरोबर किती वाजले समजा 12:28 झाले आहेत बरोबर. आमची तेवढं बडबडून झालो आमचं समोर बडबडून. आता ट्रेनने क्रॉसिंगचे लिमिट क्रॉस केल्यावर समीरचे लिमिट क्रॉस केलं ना, आणि सध्या अशा अवस्थेत बसलेला समीर. 1:13 बरोबर आहे. म्हणजे टायमात गाडी म्हणतात ती 9ची 1:13 झाली बघ. फायनली त्या ट्रेनमध्ये दिवस घालवल्यानंतर आम्ही उतरलाव CST स्टेशनला. आता CST वरून आम्ही जातलाव चर्चगेटला. किती चालायचं अजून काय माहिती, कधी संपतलो रस्तो. आज खूपच पाऊस असल्यामुळे ट्रेन कॅन्सल झाली आहेत बहुतेक. आणि ही बघा माणसं अशी सगळी बसा नव्हती बिचारी. अँड फायनली वी आर हिअर. तर फायनली आम्ही चर्चगेटला पोचलाव. आता हैसून विद्यार्थी भवनपर्यंत आमका चलत जाऊचा. कसे जातलाव काय माहिती एवढे मोठे मोठे बॅगे घेऊन. तर आम्ही स्टेशनवरून चलत जात होतो, तेवढ्यात ही माणसं दिसली. त्यांना पटकन कॅप्चर केलंय आणि चलत राहिलंय. तर फायनली स्टेशन पार केल्यानंतर आता बारी या विद्यार्थी भवनपर्यंत जाऊची. नम्रताने मी अक्षरशः वैतागलेला. तर एवढे सगळे बॅगे घेऊन आम्ही चलत होतो, पण विद्यार्थी भवन काही येत नव्हता. फक्त मोठे मोठे कॉलेजेस दिसत होते होय उतरल्या. आणि फायनली विद्यार्थी भवनचं गेट दिसलेलो असा. आणि समोर मरगळल्यागत येत असणारी नम्रता आणि युक्ता. पोचलो बाबा एकदाची. विद्यार्थी भवनमध्ये येता 2:15 वाजले आणि आता आम्ही चालला रूम शोधू. आणि फायनली आम्ही फिरान कॉमन रूममध्ये इलाव.
ह्यो हा बाहेरचो व्ह्यू आणि ह्यासाठी असा मरीन लाईन्स. आता आम्ही चाललो झोपाक. गुड नाईट. मुंबई गेल्यानंतर आम्ही काय काय केलं होतं तुमका सांगते दुसऱ्या व्हिडिओत. सो गुड बाय.